Namaste students, today we are going to start practice at 2.6 part 2 of quadratic equation. तर त्याचं 6 सम आहे की मिस्टर कसम आहे ते काय करतात रोज काही पॉट्स बनवतात त्याच्या प्रोडक्शन कॉस्ट आहे जे टोटल जे बनवतात पॉट्स त्याची प्रोडक्शन कॉस्ट एका पॉटची आहे 40 more than 10 times टोटल नंबर ऑफ पॉट्स आणि टोटल पॉट्सची कॉस्ट आहे 600 रुपीज. मग तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ वन पॉटची प्राइस फाइंड आउट करायची आहे आणि नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे. पण आपण काय करूया आधी नंबर ऑफ पॉट्सच्या ऐवजी काय करूया आपण टोटल नंबर ऑफ पॉट्स घेऊया की टोटल नंबर ऑफ पॉट्स मिस्टर कसम मेक्स डेली बी एक्स. तर रोज तो काय करतो एक्स नंबर ऑफ पॉट्स बनवतो असं आपण अज्यूम करूया. आणि त्यांनी काय दिलेले कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स काय दिलेलं आहे कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स किती दिलेली आहे 600 दिलेली. कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इज इक्वल टू ₹600 असे दिलेले आहे. मग कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स जर 600 आहे बरोबर आणि जे नंबर ऑफ पॉट्स आहे ते एक्स आहे तर मग वन पॉटची प्राइस काय असणार आहे कॉस्ट ऑफ वन पॉट इज इक्वल टू काय असणार आहे 600 डिवायडेड बाय एक्स असणार आहे. आता हे कसं तर समजा तुमच्याकडे किती 10 पेन आहेत 10 पेनची प्राइस आहे 100 रुपीज बरोबर ना. जसं की इथे टोटल नंबर ऑफ पॉट्स आणि टोटल त्याची कॉस्ट घेतलेली आपण बरोबर ना. तसंच मग इथे 10 पेन जर तुम्ही दुकानातून खरेदी केले त्याची प्राइस आहे 100 रुपीज. मग तुमच्या वन पेनची प्राइस किती येणार आहे 10 म्हणजे 10 10 10 100 तुमच्या वन पेनची प्राइस काय येणार आहे 100 रुपीज. म्हणजे आपण ची प्राइस काढण्यासाठी काय केलं टोटल नंबर ऑफ पेन्स घेतले डिवाइड केले आणि याची टोटल कॉस्ट घेतली बरोबर ना. टोटल कॉस्टला काय केलं आपण टोटल नंबर ऑफ पॉट्सनी टोटल नंबर ऑफ पेन्सनी इथे डिवाइड केलेलं आहे. तसंच मग आपण इकडे काय केलेलं आहे एका पॉटची प्राइस काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे टोटल नंबर ऑफ पॉट्स आहे जे आपण एक्स मानले होते त्याने डिवाइड केलं आहे टोटल कॉस्टला बरोबर. मग आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन फ्रॉम द गिवन कंडिशन काय कंडिशन दिली बघू आपण फ्रॉम गिवन कंडिशन काय कंडिशन दिलेली आहे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 more than 10 times. तर एका पॉटची प्राइस तर एका पॉटची प्राइस आपण किती घेतलेली आहे 600 डिवायडेड बाय एक्स. हा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट बरं ना. मग ईच पॉट काय आहे 600 डिवायडेड बाय एक्स इज काय दिले ₹40 more than ₹40 more म्हणजे काय 40 प्लस करायचे आहे त्याच्यामध्ये बरोबर मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स काय घेतलेला आहे आपण एक्स घेतलेला आहे बरोबर. मग therefore 600 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 10x प्लस 40 घेतलं. मग हा एक्स आहे त्याला इकडे काय करूया आपण डिवाइड करूया 600 इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाय होणार ना. हा इथे डिवाइड आहे मल्टिप्लाइड होणार 10x प्लस 40. मग 600 इज इक्वल टू काय होणार आहे मग आता एक्सनी एकदा ह्याला मल्टिप्लाय केलं तर होणार आहे 10x² आणि एकदा इकडे 40ला मल्टिप्लाय केलं तर होणार आहे 40x. मग आता ही क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटली पण तिला प्रॉपर फॉर्ममध्ये लिहूया म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनची एक साइड 0 करून घेऊया आपण. मग therefore आपण काय करूया हा x² त्याला पॉझिटिव्ह ठेवूया म्हणून हा 600ला मायनस करूया आपण म्हणजे 0 इज इक्वल टू 10x² प्लस 40x मायनस 600. therefore 10x² प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू 0. मग ही इक्वेशन तुम्हाला भेटली प्रॉपर इक्वेशन भेटली. पण ह्याला बघा इथे 10चा मल्टिपल आहे 40 पण 10चा मल्टिपल आहे 600 पण 10चा मल्टिपल आहे. मग काय करू आपण 10 कॉमन काढूया 10 कॉमन काढलं तर होणार आपल्याला x² प्लस 10 4 40 4x होणार ना 10 4 40 म्हणून 4x मायनस इथे 0 कट होणार 60 इज इक्वल टू 0. मग आता हा 10 इकडे डिवाइड करूया इथे मल्टिप्लाय केलं आता डिवाइड करूया मग होणार आहे x²
प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 10. देअरफॉर एक्स स्क्वेअर, बघा हा 10 इथे मल्टिप्लाय होतं, त्याला मी तिकडे डिवाइड केलं, मग आपला आला एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0ला 10ने डिवाइड केलं तर येणार आहे 0. आता आपल्याला प्रॉपर फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलेली आहे. मग काय करूया आता आपण त्याला सॉल्व करूया. त्यासाठी मिडल टर्मला स्प्लिट करूया. मग आपल्याला प्रॉडक्ट हवं आहे -60 आणि सम हवं आहे 4. मग तुम्हाला माहिती आहे की 10 6 जा 40, पण आपल्याला प्लस 4 हवा आहे म्हणून मोठ्या नंबरला ते मिडल टर्मचं साईन देतो आपण, बरोबर ना. तर इथे येणार 6 10 - 6 तुम्हाला 4 भेटणार आहे, बरोबर. मग एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. आता काय करायचं, पेअरिंग करायचं. इथून कॉमन काय निघणार आहे, x कॉमन निघाला, x प्लस 10 इथे निघणार आहे -6 x प्लस 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर x मायनस 6 x प्लस 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू x मायनस 6 इज इक्वल टू 0 और x plus 10 is equal to 0. Therefore, x is equal to 6 और x is equal to -10. आपल्याला x ची व्हॅल्यू एक 6 भेटलेली आहे आणि एक भेटलेली आहे -10 भेटलेली आहे, बरोबर. पण x काय सपोज केलं होतं आपण, x होतं टोटल नंबर ऑफ पॉट्स मिस्टर कसाम मेक्स. मग नंबर ऑफ पॉट्स कॅनॉट बी निगेटिव्ह म्हणून x इज इक्वल टू -10 इज नॉट एक्सेप्टेबल. मग तुम्ही लिहा इथे नंबर ऑफ पॉट्स cannot be negative. Therefore, total number of pots Mr. Kasam makes daily is equal to 6, बरोबर. आणि अजून काय काढायचं होतं आपल्याला, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. इथे देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट वन पॉट इज इक्वल टू काय होतं बघा, इथे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट ऑल पॉट होती 600, कॉस्ट ऑफ वन पॉट होती 600 डिवायडेड बाय एक्स. 600 डिवायडेड बाय एक्स ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे आपल्याला, 6 भेटलेली आहे, बरोबर ना. मग इथे 6 ने डिवाइड केलं तर येणार आहे 6 1 6 6 0 0 किती भेटणार आहे 100 आणि ते रुपीज मध्ये असणार आहे ₹100. समजतं. इन दिस वे आपण हा क्वेश्चन नंबर 6 सॉल्व केलेला आहे. आता मूव ऑन नेक्स्ट क्वेश्चन. इन दिस क्वेश्चन प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम. तर प्रतीक आहे काय करतोय, तो 36 किलोमीटर जातोय आणि परत रिटर्न पण येतोय, बरोबर. त्याने दिले प्रतीक टेक्स 8 hours, त्याला किती जातोय 8 hours 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. तो जातोय कुठेतरी आणि परत येतोय सेम स्पॉटला रिटर्न येतोय आणि त्याला टाइम लागतोय किती 8 hours टाइम लागतोय याच्यामध्ये. आणि त्यांनी दिले स्पीड ऑफ द बोट दिलेला आहे स्टील वॉटर मध्ये 12 किलोमीटर पर आवर. मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे या वॉटरचा करंट, म्हणजे पाण्याचा जो फ्लो आहे तो किती आहे, त्याचा वॉटरचा करंट किती आहे ते आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायचं आहे. तर मग स्टार्ट करूया. तर काय करूया आपण, लेट फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट दिलेला आहे. मग ना लेट स्पीड ऑफ वॉटर करंट, लेट स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स. आपण हे वॉटर करंटचं स्पीड आहे तो काय करूया एक्स मानूया. आता प्रतीक टेक्स 8 hours, त्याने टोटल टाइम दिलेला आहे 8 hours. त्याने दिलाय टोटल टाइम किंवा फक्त टाइम दिलाय, टाइम इज इक्वल टू 8 hours. अजून काय दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू 36 किलोमीटर दिलेला आहे. मग आता वेन बोट डाउनस्ट्रीम जाणार तर बोटचं स्पीड वाढणार की कमी होणार, मग इथे द्या तुम्ही व्हाईल गोईंग डाउनस्ट्रीम स्पीड ऑफ बोट. काय होणार आहे, बोटचं स्पीड वाढणार की कमी होणार आहे जेव्हा बोट खाली जाते.
तर बोटचं स्पीड वाढणार, बरोबर की नाही, कारण तिथे स्लोप असतो, पाण्याचा स्लोप असतो. मग बोटचं स्पीड त्यांनी दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, लिहिलं नाही मी, लिहायला हवं होतं. इथे लिहा स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज इक्वल टू किती दिलेलं आहे त्यांनी, 12 किलोमीटर पर आवर दिलेलं आहे, बरोबर. मग जेव्हा तुम्ही खाली जाणार तर त्या बोटचं स्पीड ऑलरेडी 12 किलोमीटर आहे, प्लस त्याच्यामध्ये वॉटर करंट प्लस होणार, म्हणून ती बोट अजून फास्ट जाणार आहे खाली जातात, बरोबर. म्हणून 12 प्लस आपण वॉटर करंट एक्स सपोज केला होता, मग 12 प्लस एक्स होणार आहे वाईल गोईंग डाऊन. अँड वाईल कमिंग अपस्ट्रीम स्पीड ऑफ बोट BOAT इज इक्वल टू काय होणार, जेव्हा वरती येणार बोट, आता रिटर्न येते वरती, तेव्हा फोर्स तर पाण्याचा असा आहे, बरोबर ना. मग बोटचं स्पीड कसं होणार आहे, कमी होणार आहे, कारण बोटचं स्पीड ऑलरेडी स्टील वॉटरमध्ये 12 होता, पण त्याच्यामध्ये वॉटर करंट काय होणार आहे, मायनस होणार आहे, म्हणून बोटचं स्पीड कसं होणार आहे, कमी होणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे की स्पीड इज इक्वल टू काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता हा फॉर्म्युला काय घेतला तर इथे बघा आपल्याला स्पीड माहिती, स्पीड दिलेला आहे, डिस्टन्स दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, बरोबर की नाही. मग ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला कोणता तरी फॉर्म्युला घ्यायला लागणार आहे आणि मग बोटचं स्पीड काढायला लागणार, बरोबर. मग स्पीड इथे दिलेला आहे, मग देअरफॉर टाइम घेऊया आपण. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. काय केलं, हे टाइम आणि स्पीड इकडे घेतलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. मग इथे लिहा व्हाईल गोइंग डाउनस्ट्रीम टाइम टेकन बाय बोट. टाइम टेकन बाय बोट लिहायला पाहिजे, टाइम टेकन बाय बोट व्हाईल गोइंग डाउनस्ट्रीम. टाइम टेकन बाय बोट while going downstream, while going downstream. टाइमचं तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, टाइम आपण मी टाइम घेतला, मग डिस्टन्स काय आहे आणि दिलेला आहे 36 किलोमीटर, आणि डाऊनस्ट्रीमच्या वेळेस बोटचा स्पीड आहे 12 प्लस एक्स, बरोबर. अँड टाइम taken by boat while coming upstream इज इक्वल टू, आता हा टाइम आहे, टाइम इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाइम ना. मग डिस्टन्स तर 36 किलोमीटरच आहे, आणि अपस्ट्रीमच्या वेळेस त्या बोटचा स्पीड कमी होतोय, म्हणजे इथे येणार आहे 12 मायनस एक्स. समजते. मग फ्रॉम द गिवन कंडिशन, काय कंडिशन दिलेली आहे त्यांनी, की प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम. खाली जाताना आणि परत वरती येताना त्याला टोटल टाइम लागतोय 8 hours. टोटल म्हणजे ह्या दोघांना काय करायला लागणार आहे, प्लस करायला लागणार आहे. मग 36 अपॉन 12 प्लस एक्स प्लस 36 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8 hours. आता ही इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे आहे. सो काय करूया आपण, ह्याचं डिनोमिनेटर इक्वल करून घेऊया, त्याच्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग 36 अपॉन 12 प्लस एक्स ॲज इट इज लिहिलं, मग त्याला 12 मायनस एक्सने मल्टिप्लाय करूया आपण, मल्टिप्लाइड बाय 12 मायनस एक्स प्लस हा 36 अपॉन 12 मायनस एक्स ॲज इट इज लिहूया, 36 अपॉन 12 मायनस एक्स मल्टिप्लाइड बाय काय करूया त्याला आपण 12 प्लस एक्स करूया, आणि इज इक्वल टू काय आहे 8 hours आहे, बरोबर. मग आता हे डिनोमिनेटर सेम आला तर तो एकदाच लिहितो आपण, बरोबर ना. मग देअरफॉर 12 प्लस एक्स
12 मायनस एक्स, बरोबर डिनॉमिनेटर इक्वल होता म्हणून तो एकदाच लिहिला. 36 मल्टिप्लाइड बाय 12 असं केलं, मायनस 36x प्लस 36 मल्टिप्लाइड बाय 12 मायनस प्लस 36x इज इक्वल टू 8. मग आता हा मायनस 36x आहे, इथे प्लस 36x आहे, ते कॅन्सल झालं आणि ते 36 मल्टिप्लाइड बाय 12 किती होणार आहे, 432 होणार आहे, बरोबर. इथे किती होणार आहे, 432 प्लस 432 डिवायडेड बाय हा इथे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे एक, की हा फॉर्म्युला माहिती तुम्हाला कोणता, ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर. मग तसं आपण इथे लिहू शकतो 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो, बरोबर, इज इक्वल टू 8. मग आता काय करूया आपण, हा 8ला इथे डिवाइड करूया आणि इथे ह्या नंबरला तिकडे नेऊया. मग होणार आहे 432 प्लस 432 किती होणार आहे, 468 किती होणार आहे, 864 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू, हे 8ला इथे आणलं आणि हा याला इकडे नेऊया, 12चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर. मग ह्याने डिवाइड केले, 8 1 8 8 1 8 8 0 0 8 8 64. मग इथे तुमचं आलं 108 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. मग ह्या नंबरला इकडे घेऊया, नाही हा मायनस एक्स स्क्वेअर आहे ना, तर त्याला प्लस एक्स स्क्वेअर आपण करूया, त्यासाठी मायनस एक्स स्क्वेअरला इकडे घेऊया. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144 मायनस 108, देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती आता आहे, 144 मधून 108 मायनस केला, हा 40 इथे 13 होणार आहे, तर होणार आहे तुमचा 630, तुमचा होणार आहे इथे 36. तर तुम्हाला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती भेटला, 36. देअरफॉर आता स्क्वेअर रूट घेऊया आपण, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट 36, देअरफॉर एक्स इज इक्वल टू प्लस 6 और एक्स इज इक्वल टू मायनस 6. आपल्याला काय करायचं होतं, स्पीड ऑफ वॉटर करंट होतं ना, मग वॉटर करंट नेवर बी निगेटिव्ह, काय येणार इथे, वॉटर करंट नेवर बी निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती येणार आहे, थोडंसं इकडे घेते मी, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6. देअरफॉर काय होतं, स्पीड ऑफ वॉटर करंट, देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू एक्स ने काय होतं 6, काय येणार आहे 6 आणि तो स्पीड आहे, स्पीड कसा असतो, किलोमीटर पर आवर. समजते तुम्हाला. इन दिस वे वी कंप्लीट आवर 7th क्वेश्चन. लेट्स मूव ऑन द नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे, पिंटू टेक्स 6 days मोर दॅन ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. तरी पिंटू आणि निशू काम करतात, तर त्याच्यामध्ये पिंटूला 6 days जास्त लागतात निशूपेक्षा, आणि त्या दोघींनी मिळून जर ते काम केलं तर ते 4 दिवसमध्ये कम्प्लीट करतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क. जर त्यांनी एकीने काम केलं तर ते निशूला किती दिवस लागतील आणि पिंटूला किती दिवस लागतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग सोल्युशनमध्ये काय लिहूया आपण, त्यांनी दिलेलं पिंटू टेक्स 6 days मोर दॅन द निशू ना, मग आपण काय करूया, निशूला सपोज करूया. लेट निशू टेक्स x days to complete the work. To complete the work. Therefore, मग त्यांनी काय दिलंय, पिंटूला किती लागणार, therefore पिंटू टेक्स 6 days more. म्हणजे हिला जर x लागतात तर हिला 6 days more म्हणजे x plus 6 लागणार आहे, बरोबर. आणि त्यांनी दिलेलं आहे if they work together they finish it in 4 days. If they work together
टेक 4 days. They takes 4 days. मग काय करूया आपण 1 डेचं काढूया. तर ह्यांना सर्टन डेज लागतात. मग देअरफॉर काय करूया, निशू वर्क इन 1 डे. निशू एका दिवसामध्ये किती काम करते, निशू वर्क इन 1 डे. इन 1 डे इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं 1/x येणार आहे. आणि पिंटूचं किती येणार आहे, पिंटू वर्क इन 1 डे इज इक्वल टू 1/x + 6 येणार आहे. मग देअरफॉर आणि त्यांचं जे वर्क आहे ते पण काय येणार आहे, दे बोथ वर्क इन 1 डे इज इक्वल टू 1/4 असं येणार आहे. मग देअरफॉर आपण काय करूया, मग 1 डेचं वर्क आधी काढून घेऊया. ते एका दिवसामध्ये किती काम करतात ते काढून घेऊया. मग देअरफॉर काय करूया, मग निशू वर्क इन 1 डे हे सगळ्यांना प्लस करूया. निशू डायरेक्ट लिहून टाकते मी इथे 1 + x + 1/x + 6 इज इक्वल टू 1/4 असं लिहून टाकूया. मग आता इथे काय करूया, आपण डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊया. देअरफॉर 1/x ॲज इट इज लिहिला, x + 6 ने मल्टिप्लाय केलं त्याला, प्लस 1/x + 6 ॲज इट इज लिहिला आणि त्याला मल्टिप्लाइड बाय काय केलं, x इज इक्वल टू 1/4. मग देअरफॉर डिनॉमिनेटर इक्वल आला तुमचा. तर काय येणार आहे, x + 6 आणि इथे येणार आहे x 1 नी मल्टिप्लाय केलं तर x आणि परत 6 ला मल्टिप्लाय केलं तर 6च राहणार आहे. प्लस हा 1 मल्टिप्लाइड बाय x राहणार आहे इज इक्वल टू 1/4. देअरफॉर x + x होणार आहे 2x + 6/x² + 6x इज इक्वल टू 1/4. आता काय करू आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना मग इथे हा 4 आहे, 4 नी मल्टिप्लाइड केलं 2x + 6 ला, 2x + 6 आणि हा 1 नी मल्टिप्लाइड केलं इकडे इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय x² + 6x. Therefore 4 to the 8x plus 6 4 the 24 is equal to x² plus 6x. मग काय करूया आता, ह्या x² ला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आपण इकडचे नंबर तिकडे घेऊन जाऊया सगळे. मग हा इकडची साईड 0 करून घेऊया. x² plus 6x minus 8x minus 24. मग इथे येणार आहे x² minus 2x minus 24 is equal to 0. Therefore x² minus 2x minus 24 is equal to 0. Okay. ही इक्वेशन तुम्हाला भेटलेली क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग काय करूया आपण आता, हे मिडल टर्मला काय करूया, स्प्लिट करूया. मग मिडल टर्मला स्प्लिट करतो तर मग आपल्याला तिथे प्रॉडक्ट पाहिजे -24 आणि सम पाहिजे 2. मग तुम्हाला माहिती आहे 6 4 जा 24 बरोबर. मग तुम्हाला मिडल टर्मला मायनस साईन पाहिजे, मग मोठ्या नंबरला मायनस साईन द्यायचं तुम्ही इथे. मग देअरफॉर x² minus 6x plus 4x minus 24 is equal to 0. मग आता पेअरिंग करायचं इथे. मग x कॉमन निघाला तुमचा, x minus 6 plus 4 कॉमन निघाला, x minus 6 is equal to 0. म्हणजे सेम ब्रॅकेट आहे ते एकदाच लिहितो तुम्ही, x आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते एकदाच लिहितात 0. Therefore x minus 6 is equal to 0 or x plus 4 is equal to 0. Therefore x is equal to 6 or x is equal to -4. मग x काय सपोज केलं होतं, निशू टेक्स x days. मग days never be negative. Therefore days never be negative. डेज कधी निगेटिव्ह असू शकत नाही, म्हणून x इज इक्वल टू -4 इज नॉट ॲक्सेप्टेबल. मग तुम्हाला काय करायला लागेल, मग x ची व्हॅल्यू काय भेटणार, देअरफॉर x इज इक्वल टू 6 भेटलं. मग तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, लेट निशू टेक्स x डेज टू कम्प्लीट. मग देअरफॉर निशू टेक्स
निशू टेक 6 days. 6 days काय होतं, हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क ना. निशू डेज 6 days टू कम्प्लीट द वर्क. निशू डेज 6 days अँड लिटिल डायरेक्ट अँड काय होतं, पिंटू टेक्स. अँड पिंटू टेक्स काय होतं, पिंटू x+6 होतं ना पिंटूचं. x+6 म्हणजेच 6+6 इज इक्वल टू 12 days टू complete the work. टू complete the work. पुढे काय आहे, alone. Okay, let's move on the next question.